नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करायला हवी आणि हेच सकारात्मक विचार आपल्या दिवसामध्ये सकारात्मक परिणाम आपल्याला देत असतात आणि हेच सकारात्मक परिणाम आपल्या यशाच्या दिशेने आपलं एक पाऊल आणखीन पुढे टाकत असतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया यशस्वी आणि अयशस्वी या लोकांच्या दृष्टिकोनात काय काय महत्त्वाचे फरक असतात, तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणखीनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला हे कमेंटमध्ये मला सांगत चला मित्रांनो. व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा आणि आवडलेले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया यशस्वी आणि अयशस्वी माणसाच्या दृष्टिकोनातील 10 मुख्य फरक कोणकोणते असतात. तर नंबर 1चा फरक, यशस्वी माणसाचा दृष्टिकोन हा प्रत्येक समस्येचं निराकरण काढण्यामध्ये त्याचा वेळ तो खर्ची घालतो. तर अयशस्वी माणूस जो असतो तो प्रत्येक समस्येमध्ये काही ना काहीतरी लहान गोष्टींचा बाऊ काढण्याची त्याची सवय असते. नंबर 2चा फरक, यशस्वी माणूस नेहमी कुठलंही काम करण्यासाठी एक सूत्रबद्ध कार्यक्रम तयार करत राहतो. तर अयशस्वी माणूस जो असतो ना, कुठलंही काम टाळण्यासाठी तुम्ही सांगतो फक्त एक्सक्युजेस देत राहतो. नंबर 3चा फरक मित्रांनो, यशस्वी माणूस म्हणतो चला तुमचं हे मी काम करून देतो, तर अयशस्वी माणूस म्हणतो हे काम माझं नाहीच आहे. नंबर 4, यशस्वी माणसाकडे प्रत्येक समस्येचं उत्तर असतं, तर तेच अयशस्वी माणसाकडे प्रत्येक समस्येच्या उत्तरावर आणखीन एक समस्या असते. नंबर 5, यशस्वी माणूस नेहमी एखादी गोष्ट कठीण जरी असेल तरी म्हणतो की ही शक्य आहे आणि अयशस्वी माणूस ती गोष्ट शक्य जरी असली तरी तो म्हणतो ही फार कठीण गोष्ट आहे. नंबर 6, यशस्वी माणूस जर चुकला काम करताना, कुठलंही काम करताना यशस्वी माणसाकडून एखादी चूक झाली तर तो स्वतः चूक मान्य करतो आणि म्हणतो मी चुकलो. त्याच परिस्थितीमध्ये अयशस्वी माणूस म्हणतो त्यात माझी काहीच चूक नाही, तो सतत दुसऱ्यांना दोष देतो. यशस्वी माणूस जो असतो ना तो कायम वचनबद्ध असतो, तर अयशस्वी माणूस जो असतो ना तो फक्त आश्वासनं देत असतो. यशस्वी माणसं जे असतात ना ते आपले स्वप्न डोळ्यासमोर ठेवून काम करतात, तर जे अयशस्वी असतात ते फक्त कागदी घोडे नाचवण्याचं सोंग करतात. यशस्वी माणूस नेहमी म्हणतो मीच काहीतरी केलं पाहिजे तरच माझ्या जीवनामध्ये बदल घडेल, तर अयशस्वी माणूस म्हणतो काहीतरी व्हायला पाहिजे, काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे, तो नशिबाच्या भरोश्यावर बसलेला असतो. यशस्वी माणूस जो असतो ना तो एक विशिष्ट ध्येयासाठी प्रेरित असलेल्या गटाचा भाग असतो, तर जो अयशस्वी माणूस असतो ना हे अशा कुठल्याही गटापासून तो दूरच राहतो, ते स्वतःचं जग तयार करतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की हे जे छोटे मी व्हिडिओज तुम्हाला देतोय किंवा तुम्ही आणखीनही कुठल्याही प्रकारचे छोटे व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल, काही पुस्तकं तुम्ही वाचत असाल, काही वर्कशॉप, सेमिनार, वेबिनार तुम्ही अटेंड करीत असाल, तर ते तुमचं जीवन बदलण्यासाठी फक्त एक दिशादर्शकाचं काम करत असतात. फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ, 4 मिनिटाचा व्हिडिओ किंवा 1 तासाचा व्हिडिओ, 1 दिवसाचा सेमिनार, 3 तासाचं वर्कशॉप हे करून आपलं जीवन बदलणार नाही मित्रांनो. हे फक्त आपल्याला मार्गदर्शक असतात, दिशादर्शक असतात. जोपर्यंत तुम्ही स्वतः इन्स्पायर होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये बदल होईल अशी कुठलीही शाश्वती, कुठलाही व्यक्ती तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळं आपलं जीवन बदलायचं असेल तर आपल्याला स्वतःला इग्नाइट करावं लागेल, स्वतःला प्रेरित करावं लागेल, तरच आपण आपलं जे यश आहे, आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाकडे आपण वाटचाल करू शकतो. निश्चितच बाकीचे जे साधनं आहे, बाकीचे जे एक्सटर्नल सोर्सेस आहेत ते आपल्याला ते ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी नेहमी मार्गदर्शकाची भूमिका बजावतात, पण त्यांच्यावर आपण अवलंबून राहू शकत नाही. स्वतःवर अवलंबून राहा मित्रांनो. आणखी नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी मी सतत येत राहीन. त्यामुळं व्हिडिओजला माझ्या लाईक करा. व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.